सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मुख्य अभियंत्यांनी कंत्राटदारांना दिलेल्या आश्वासनानंतर पुन्हा एकदा आजपासून हिवाळी अधिवेशनाच्या तयारीची कामं जी आहे ती या ठिकाणी सुरू झालेली आहे। मुख्य अभियंता यांनी कंत्राटदारांना आश्वासन दिले की त्यांचे जे थकीत पैसे आहेत त्यापैकी काही पैसे लवकरच कंत्राटदारांना मिळेल आणि त्यामुळे आता काही कंत्राटदारांकडनं हिवाळी अधिवेशनाची तयारी जी आहे ती पुन्हा सुरू झालेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा हा बंगला आहे। याचं डागडुजीचं काम या ठिकाणी गेले 2-3 दिवस थांबलं होतं कंत्राटदारांच्या कामबंद आंदोलनामुळे, परंतु पुन्हा एकदा कंत्राटदारांनी जे आश्वासन देण्यात आलं सार्वजनिक बांधकाम विभागाकडून त्यामुळे ही कामं जी आहे ती परत सुरू झालेली आहे। आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो। आज किंवा उद्या कंत्राटदारांना काही पैसे दिले जातील जे थकीत पेमेंट होतं त्यापैकी, हा शब्द दिल्यानंतर आता पुन्हा एकदा कामांना सुरुवात झालेली आहे। कारण की हिवाळी अधिवेशन काही दिवसांवर आलेलं आहे आणि वेळेत बंगले तयार व्हावे म्हणून आता सार्वजनिक बांधकाम विभागाकडूनही हालचाली सुरू झालेल्या आहे। कंत्राटदारांना आश्वासन देण्यात आलेलं आहे आणि निधी मिळेल, जे थकीत बिलं आहे ते मिळेल या आश्वासनानंतर आता पुन्हा एकदा रवी भवन, आमदार निवास आणि या परिसरामध्ये काही बंगल्यांचे कामं, डागडुजीचे कामं पुन्हा एकदा सुरू झालेले आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन नोमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।